व्यावसायिक नाटक. यानंतर गंमत जम्मत, हलकं फुलकं यासारख्या नाटकांपासून तिची जी घोडदौड सुरू झाली ती अगदी आत्तापर्यंत व्हाईट लिली आणि नाईट रायडर पर्यंत. रोजच्यासारखं ऑनलाईन भेटू एवढं नक्की. नको यार, तू जाम वेळ लावते 2 रिप्लायच्या मध्ये. तू मला जीटॉक मेसेंजरवर ऍड कर. तुझा जीमेल आयडी bhakti.deshmukh36@gmail.com. रात्रीच्या वेळी याहू मेसेंजरवर जाम ट्रॅफिक असतं रे. हो का? काय @gmail.com. सो ओके, नाईस मीटिंग यू व्हाईट भक्ती देशमुख. सेम इयर माधव सोबत. तू असा वेगळा आहेस. तू पण. ओके बाय. बीबी. टेक केअर. नाही TC. यू टू. चाओ. प्रोफेशनल ॲक्टर म्हणून जर माझ्या करिअरची सुरुवात झाली असेल तर ती रसिकामुळे झाली असं म्हणेन. कारण की माझ्या डोक्यामध्ये मी प्रायोगिकमध्ये खुश होतो, पण रसिकाने मला खेचून आणलं आणि माझं पहिलं व्यावसायिक मराठी नाटक मी रसिकाबरोबर केलं, सुपरहिट नंबर 1. मी एवढं फक्त म्हणेन बिग 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 लॉस इंडस्ट्रीचा एक आर्टिस्ट म्हणून. आणि माझा पर्सनली मी प्रेम करणारी एक आर्टिस्ट आणि माझी मैत्रीण म्हणून. नो प्रॉब्लेम, मी तिला ऍडमिट करून घेतलंय. सकाळपर्यंत होईल तिची डिलिव्हरी. अरे बापरे, सकाळपर्यंत तिची डिलिव्हरी होईल? हो हो. काय बोलताय काय? अहो काल दुपारी मी स्वतः बसवून दिलं तिला, तो सांगलीचा मुलगा बघायला येणार आहे म्हणून. आणि उद्या सकाळी लगेच तिची डिलिव्हरी कशी होईल? कोण बोलतंय? शोभा काकूच ना? शोभा काकू? अहो शोभा काकू नाही, मी डॉक्टर सत्यभामा दशपुत्रे बोलतेय. अहो सहस्त्रार्जुन प्रसूतीगृह आहे. अहो रॉंग नंबर लागलाय तुमचा. चांगली कलाकार म्हणून तिची माझी खूप जवळपासून ओळख होती. उत्तम दर्जाचा अभिनय, मग तो विनोदी असो, निगेटिव्ह असो, सिरियस असो. अभिनयाची उत्तम जाण असलेली, खूप चांगलं वाचन असलेली, अतिशय मनमिळावू आणि खूप छान होती. चांगल्या आठवणी आहेत तिच्या. खूप खूप आम्ही मजा केली होती. आम्ही दुबईला गेलो होतो मागच्या वर्षी. तिचा प्रयोग होता, माझा प्रयोग होता. त्यानिमित्ताने थिएटरवर डिस्कशन झालं होतं. खूप चांगल्या आठवणी आहेत आणि त्या कायम राहणार आहेत. पण ही अशी एकदम जी तडकाफडकी गेली ती मात्र तो धक्का अजून कठीण आहे सावरणं किंवा त्याच्यातनं बाहेर येणं. पण तिला शांती मिळव एवढंच मी बोलू शकते. एक्सक्यूज मी, ग्लेस कॉर्नरला जाणारी बस 11 नंबर इथेच येते. तुम्ही पण तिकडेच चाललाय का? ग्लेस कॉर्नरच्या अलीकडच्या स्टॉपवर उतरणार मी. या पॉश एरियातनं बसेसचा हाच प्रॉब्लेम असतो नाही, फ्रिक्वेन्सी अगदी कमी. साहजिकच आहे म्हणा. इकडे काय बंगलेवाली माणसं, दाराशी 4-4 गाड्या, त्यामुळे बसनी कोण जाते म्हणून गर्दी कमी, आणि गर्दी कमी म्हणून मग फ्रिक्वेन्सी कमी. यू ऑलवेज गो. काही म्हणालात? नेहमी जाता तुम्ही बसनं? नाही, आज पहिल्यांदाच बघितला त्या एरिया. साहजिकच आहे म्हणा. तुमच्यासारख्या सामान्य माणसांचं काही कामच नसतं असल्या एरियांमधनं. तिच्यामध्ये एक लेखक होता, तिच्यामध्ये एक दिग्दर्शक होता आणि ऍक्टर तर म्हणजे ती आउटस्टँडिंगच होती, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. एक लाईव्हली, त्यामुळे प्रत्येक वेळेला कुठली गोष्ट बोलताना एक उत्साह असायचा, एक एनर्जी असायची, प्रचंड एनर्जी सगळ्या वागण्या बोलण्यामध्ये. ही एनर्जी खूप दुर्मिळ असते आणि मला असं वाटतं की ती तिच्यामध्ये होती आणि हेच तिचं खूप मोठं वेगळेपण त्यावेळेला आम्हाला जाणवलं. अत्यंत उसळून, अत्यंत एखाद्या गोष्टीच्या मागे लागून काम करण्याची तिची पद्धत होती. आणि मग तेच तिचं जे उसळून काम करणं आहे, झोकून देऊन काम करणं आहे, ते झोकून देऊन काम करणं आमच्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये मला त्यावेळेला बघायला मिळालं. इकडे पण एक खोली आहे. हो बघू. हो. काय झालं? अशी रचना आहे का? ओके ओके. उद्या काय दुबईतच असतो का हल्ली? हो, कायमचा. पण त्याची आई येऊन जाते इन्स्पेक्शन करायला. खूप कचरा आहे रे इकडे. हा, बाई येते आदमधनं साफ करायला. थँक्स फॉर कमिंग. तू काय थँक्स म्हणतो? आयडिया माझी होती. मग थँक्स फॉर आयडिया. तू कम्फर्टेबल आहेस ना? तू नाहीयेस का? मी आहे. हो, मी पण आहे. मग मी पण आहे. हो,
सॉरी सॉरी. काय झालं? तुला पिंक रंग आवडत नाही ना, बदलतो. पहिल्याच वेळी पिंक नको. हा चादर. नाही चादर ओके, इट्स ओके. ये ना बस. हो हे काय बसतेच आहे. इकडे कॅमेरा नाहीये ना? काय? हा तू मला बाहेर उभा करून काहीतरी करत होतास ना तिकडे. मी दारूच्या बाटल्या आवरून ठेवलंय. नाही बरोबर आहे, तसंच म्हणणार तू. नाही, एक मिनिट बघ तू. अरे लगेच दाखवू नको. माझं असं लगेच म्हणणं नव्हतं की लगेच दाखव मला. कुठे आहे काय? आई नाहीये. सॉरी हा, म्हणजे मी एकदम तुझ्यावर संशय घेतला. पण दिवस हे असे आलेत ना रे, काही सांगता येत नाही ना रे. उद्या सर्फिंग करताना युट्यूबवर आपणच आपल्याला दिसायचो. मला स्ट्रॉंगली आठवत आहे की मी कॉलेजमध्ये असताना एकांकिकांच्या व्यतिरिक्त उरलेल्या वर्षभरात जे काही किडे करायचो, जे काही माझ्यातले खोडसाळ किंवा खोडकर जे गुण आहेत ते दाखवायचो, तर रसिका नेहमी म्हणायची, पुष्कर हे जपून ठेव, हे एनकॅश करायला शिक. हे जे तुझे किडे आहेत, ज्या पद्धतीनं तू विचार करतोस, हे सगळं जपून ठेव, हे पुढे एनकॅश करायला शिक. योग्य संधी मिळाली की तुझा हा गुण पण दाखव, आणखीन एक संधी मिळाली की तुझा हा सुद्धा गुण दाखव. तुझ्याकडे हे सगळं आहे, हे तू लोकांसमोर फक्त आपल्यामध्ये हसे मिळवण्यासाठी करू नकोस, तर हे सगळं एका मोठ्या कलाकृतीच्या निमित्ताने लोकांसमोर आणायला शिक, असं ती कायम सांगायची. आणि ती मला आतून बाहेरून ओळखत होती आणि त्यामुळे प्रत्येक वेळी काही छोटंसं काम, मोठं काम जे काही करू, त्याचं ती योग्य परीक्षण करायची, योग्य प्रकारे ॲनालिसिस करून ती सांगायची मला तरी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी मिस करणार आहे. पैसे के नाम से बम मारने वाले गिराइकों के वास्ते इतनी महंगी सब्जी तेरे अब्बा ने लाई थी क्या कभी, हरामी? देखता का बे, नीचे देख. ये हाटीला नहीं रहा, मुफ्त का यतीम खाना नहीं. तू काय को आया रे या? बोलने में शोभा, पैसे की तोबा. फू. रसिका जोशीची सुरुवात, करिअरची सुरुवात ही माझ्या नाटकापासून झाली. उंच माझा झोका घर, त्या नाटकात ती काम करत होती. ती पुण्याला राहत होती. तिला प्रतिमा कुलकर्णीने आणली होती. तिच्या राहण्याचा मोठा प्रॉब्लेम होता, पण प्रतिमा कुलकर्णीने तिला आपल्या घरी ठेवून घेतलं आणि त्यानंतर तिला पाठीवळून बघावं लागलं नाही. तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. व्हाईट लिली जेव्हा तिचं आलं पुण्याच्या ग्रुपचं, त्यावेळेला तिने मला बघायला बोलवलं. मी तिला म्हटलं मला वेळ होत आहे, मला मीटिंग आहे, मला येता येणार नाही. नाही बाई किती वेळ होऊ देत, मी नाटक थांबवते. आणि त्याप्रमाणे तिने तिचं नाटक उशिरा सुरू केलं. मी तिचं व्हाईट लिली बघत असताना मला भक्ती बर्वेची आठवण होत होती. तिचा वावर, तिचा अभिनय बघून, आणि एवढी आज ताकदीची नटी आपल्यातून निघून गेली, ही मोठी पोकळी निर्माण झाली आणि ही भरणं कठीण आहे. फोन माझा फोन कुठे गेला? याच्यावर नका. अरे देवा, मी रिक्षात नाही ना, विसरले. नाही, असं कसं विसरत करशील? नाही म्हणजे नॉर्मली माझ्या हातात. नेहमी कुठे ठेवतेस पण? कधी तसं बॅगेत बघ. घाबरले मी एकदम. मी पण. मी एक फोन करते. हो. हॅलो, हा मी बोलतेय. हा मी येत नाही आता. हा आज पुण्यात राहते. हा हा मैत्रिणीकडे जाते राहायला. नाही नाही एकटी नाही, तिचा भाऊ आलाय ना मला न्यायला. भाऊ? हा त्याच्याबरोबर जाते बाईकवर. हा हा एक मिनिट, हा विचारते. तुमचं घर कुठे आहे? बिबवेवाडी. बिबवेवाडीला आहे ग. हा बोल बोल, त्यांच्याशी बोल आता. मी काय बोलू? थाप मारायला काय आहे? कशा मारू? बोल ना. नको ते काहीतरी विचित्र बोलशील. हॅलो, हा नाही अगं ते बाईक काढायला गेले. ए बाईक बिके नाही माझ्याकडे. थाप मारते ना मी. कल्पनेतही बाईक चालणार नाही का तुला? त्याच्यासाठी लायसन्स नाही लागत. पण ते आहे माझ्याकडे. हॅलो, हा आई आता तू तिकडे बसून मी बिबवेवाडीला कुठल्या रस्त्याने जाऊ ते सांगू नकोस मला. हा ठेव आता फोन. हा झोपेची गोळी घेऊन झोप आता. त्रास देते तू खरंच सॉलिड आहेस पण. सॉलिड काय? हे तुझ्या आईला जरा सुद्धा संशय नाही आला? नाही
अगं तू पुण्यात येऊन तुझ्या भावाकडे न जाता दुसरीकडे राहतेस याबद्दल काहीच बोलली नाही ती. हे हो रे, जाऊ दे ना, तिला नाही पडला प्रश्न, तुला का पडतोय? मला खरंच वाटत नाहीये. म्हणजे आपल्या रिलेशनशिप बद्दल काही फिक्स ठरवायच्या आधीच आज आपण असे भेटतोय. अनुभवातूनच शिकतो ना माणूस.